आकारविले म्हणजे माहिती जलद उपलब्धतेसाठी एका विशिष्ट पद्धतशीर क्रमाने व्यवस्थित करणे. प्राथमिक पद्धतीमध्ये मराठी वर्णमालेतील वर्णमाला अक्षरांचा मानक्रम पाळणे समाविष्ट आहे. या चार्टमध्ये अ पासून ळ पर्यंत स्वर, स्वर आणि व्यंजन, व्यंजन यांचा अचूक क्रम दिला आहे. प्रत्येकाची संख्या संबंधित आहे. भाषांतर. शब्दांची वर्णक्रमानुसार मांडणी. 9 शब्दांची वर्णक्रमानुसार मांडणी. वर्णमालेतील त्यांच्या स्थानानुसार अक्षरांची मांडणी करणे याला आकारविले व्यवस्था म्हणतात. अ, अ, मी, ई, तू, 1, 2, 3, 4, 5, हो, रू, ई, 6, 7, 8, 9, एई, एआय, ओ, अरे, अ, 10, सकाळी, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, मी, 30, 31, त, व्या, 29, 35, एन, च, 32, 33, 34, 36, 37, 38, 39, 40, मी, वाय, आर, एल, व्ही, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपास. आन्सर. ब, तितिक्षा, अ, तिडीक, ड, तिरिमिरी, क, तिळतिळ. एक्सप्लेनेशन. 1. आकारविलेनुसार वर्णानुक्रमिक मांडणी करताना दिलेल्या शब्दांमधील समान अक्षरे सोडून पुढील अक्षरांचा क्रम पाहिला जातो. 2. येथे सर्व शब्द ती त अधिक ने सुरू होतात जे समान आहे. 3. पुढील अक्षरे अनुक्रमे त, तितिक्षा, ड, तिडीक, र, तिरिमिरी आणि ळ, तिळतिळ आहेत. 4. मराठी वर्णमालेनुसार या अक्षरांचा क्रम त, ड, र, ळ असा लागतो. आणि 5. म्हणून योग्य क्रम ब, अ, ड, क हा आहे. AI responses may include mistakes. Answers might be in Answer. 2. अमन, गवत, तरस, बबन. The correct order of words based on the Marathi alphabet, आकारविले और वर्णमाला क्रमानुसार, is determined by the sequence of their first letters in the alphabet. दोन, गवत, गावत starts with g, ga, which comes next. Answer. A, अमन, गवत, तरस, बबन. The correct order is determined by Marathi alphabetical order, आकारविले. Answer. 2. अमन, गवत, तरस, बबन. 1. आकारविले क्रम म्हणजे वर्णमाला क्रमानुसार शब्दांची मांडणी. 2.
मराठी वर्णमालेनुसार स्वर आणि व्यंजनांचा क्रम निश्चित असतो. 3. पर्यायांमध्ये दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर पाहिल्यास अमन हा स्वर असल्याने तो प्रथम येईल. गवत ग हा व्यंजन आहे. तरस हा व्यंजन आहे. बबन ब हा व्यंजन आहे. एक व्यंजनांमध्ये ग नंतर त आणि त नंतर ब येतो. 2. त्यामुळे योग्य क्रम अमन गवत तरस बबन हा आहे. 2. खालीलपैकी आकारविले वर्णमाला क्रमानुसार आलेला शब्दगट ओळखा. आन्सर 4. लाठ लाठी लाटा लाठी. 1. या प्रश्नामध्ये शब्दांचे पहिले अक्षर समान आहे ल. 2. त्यामुळे दुसरे अक्षर आणि त्याचे काना मात्रा वेलांटी यांच्यानुसार क्रम लावावा लागेल. 3. लाठ ला अधिक ठ लाठी ला अधिक ठी लाटा ला अधिक टा लाटी ला अधिक टी. 4. यामध्ये पहिले अक्षर आणि काना समान आहे. 5. दुसरे अक्षर पाहिल्यास थ ठी टा टी. 6. मराठी वर्णमालेत त आधी येतो आणि थ नंतर येतो. त्यामुळे लाटा आणि लाटी हे शब्द लाट आणि लाठी यांच्या आधी येतील. 7. लाट आणि लाठी मध्ये थ नंतर ठी वेलांटी येते. 8. लाटा आणि लाटी मध्ये टा नंतर टी वेलांटी येते. आणि 9. संपूर्ण क्रम लाट लाठी लाटा लाटी असा होतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. संस्कृत मधून आलेल्या य संयोगाच्या पहिल्या व्यंजनावर ताण येतो उदा कन्या पुण्य. 2. ताण सहसा 2 अक्षरी शब्दांच्या पहिल्या अक्षरावर आणि 4 अक्षरी शब्दांच्या पहिल्या तिसऱ्या अक्षरांवर येतो. 3. या स्वराचे 3 उच्चार आहेत लघु पूर्ण आणि दीर्घ. प्रत्येक संदर्भासाठी नियम दिले आहेत. आणि 4. ने समाप्त होणाऱ्या शुद्ध मराठी शब्दांचा उच्चार लहान असतो तर ने समाप्त होणाऱ्या एक अक्षरी शब्दांचा पूर्ण उच्चार असतो. भाषांतर परिपूर्ण मराठी व्याकरण. 10 उच्चारित अक्षरे. 1. संस्कृत मधून मराठीत आलेल्या य जोडलेल्या व्यंजनांमध्ये पहिल्या व्यंजनाचा उच्चार करताना ताण बल येतो. उदा मध्ये पहिल्या अक्षर. भाषांतर पर्वती अज्जन उत्तर हे विधान मराठीमध्ये स्वर उच्चारण्याच्या नियमाचे वर्णन करते जिथे काही शब्दांचा पहिला स्वर दीर्घध्वनीने उच्चारला जातो. या मजकुरात स्पष्ट केले आहे की भात ताक हीट विष मीठ आणि फूट यासारख्या शब्दांमध्ये पहिल्या अक्षरातील स्वर दीर्घ कालावधी म्हणून उच्चारला जातो. 15. मागील अक्षरावर ताण. उत्तर हा ध्वनी अर्धस्वर म्हणून उच्चारला जातो तेव्हा मराठीत उच्चार ताणाच्या नियमाचे वर्णन हे विधान करते. मजकूर स्पष्ट करतो की जर एखाद्या शब्दातील आणि 3. Therefore, both statements claiming a लांब आन्सर 1. आणि ब हे दोन्ही पर्याय चुकीच. The sound in आता is short not elongated. In आन्सर 1. आणि ब हे दोन्ही पर्याय चुकीच.
अट या शब्दात अ चा उच्चार लांबट दीर्घ नसून तोकडा हसू आहे. तसेच अडका या शब्दातही अ चा उच्चार लांबट नसून तोकडा आहे. त्यामुळे दोन्ही विधाने चुकीची आहेत. 2. कोणता शब्द योग्य नाही? आन्सर 1. पान. मराठी शब्दातील शेवटचा अ निवृत्त अर्धवट उच्चारला जातो, म्हणजेच अ हा पूर्णपणे उच्चारला जात नाही. जवळ कपाट करवत या शब्दांचा शेवटचा अ अर्धवट उच्चारला जातो. पान या शब्दात शेवटचा वर्ण न मधील अ नसून न नंतरचा अ हा पूर्ण उच्चारला जातो, कारण पान हा शब्द पा आणि न या दोन अक्षरांचा बनलेला आहे, ज्यात न मधील अ पूर्णपणे उच्चारला जातो. 3. निभृत म्हणजे? आन्सर 4. तोकडा उच्चार. मराठी व्याकरणात निवृत्त या शब्दाचा अर्थ अर्धवट किंवा अपूर्ण असा होतो, जो तोकडा उच्चार या पर्यायाशी जुळतो. 4. आघातरहित जोडाक्षरांचा योग्य गट ओळखा. आन्सर 4. फक्त 3 व 4 बरोबर. आघातरहित जोडाक्षरे म्हणजे अशी जोडाक्षरे ज्यात एकाच वर्णाचा दोनदा उच्चार होतो. उदा. न गट 3 मधील पने कणेर आम्ही आणि गट 4 मधील तुम्ही दोन्ही कान्हा ही आघातरहित जोडाक्षरांची उदाहरणे आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double दोन व्यंजन संधी जेव्हा व्यंजनानंतर व्यंजन किंवा स्वर येतो तेव्हा होतो. 3. विसर्ग संधी पहिले अक्षर विसर्ग आहे त्यानंतर व्यंजन किंवा स्वर येतो. आणि 4. दीर्घत्व संधी स्वर संधीचा एक उपप्रकार जिथे दोन समान स्वर एकत्र येऊन एकच लांब स्वर तयार होतो. भाषांतर. संस्कृत संधीचे 3 प्रकार. 1. स्वर संधी. उदा. एक गोड अन्न. The original Sanskrit. करतात. अधिक मग स्पष्टीकरण आहे जिथे दोन गुणनेश संधी संधीचा एक अधिक उन्नती तेव्हा वाय एक आय बरोबर आहे टू आर मध्ये बदलत. स्पष्टीकरण. एक यण संधी वायचा परिचय उत्तर आणि पुढील स्वर त्याच्या स्वराची ओळख करून दी. कारण सर्व पर्याय योग्य आहेत होतो. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे? आन्सर 2. नामी संधी. व्याकरणशास्त्रात संधीचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. नामी संधी हा त्यापैकी प्रकार नाही. खालीलपैकी कोणत्या शब्दात ओ किंवा ओ पुढे विजाती स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे? आन्सर 1. स्वल्प. स्वल्प या शब्दाचा विग्रह सु अधिक अल्प असा होतो. येथे ओ पुढे अ हा विजाती स्वर आल्यामुळे व तयार होऊन यण संधी झालेली आहे. देवी औदार्य या शब्दापासून तयार होणारा योग्य जोडशब्द ओळख. टीप महे या आलय चा योग्य विग्रह 2 होतो. विग्रह संधी होते. 4. या संधीमध्ये अ सात ओ अधिक यू बरोबर आव अधिक यू बरोबर ए डब्ल्यू यू बाव अधिक यू के बरोबर कट. 8 ओ अधिक बरोबर आव अधिक बरोबर आव पी ओ अधिक ऑन बरोबर विंड बो अधिक ऑन बरोबर इमारत सो अधिक ऑन बरोबर श्रवण. आणि 9 औ अधिक बरोबर आव अधिक बरोबर आव प अधिकन बरोबर पवन रो अधिकन बरोबर रावण बदल. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा आन्सर 4. सर्व चूक. 1. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय हे विधान बरोबर आहे.
2. ब संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे विधान बरोबर आहे. 3. क संधी होताना वर्ण एकमेकांत मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो. हे विधान बरोबर आहे. आणि 4. सर्व विधाने बरोबर असल्याने अयोग्य विधान ओळखा. या प्रश्नाचे उत्तर सर्व चूक हे आहे, कारण सर्व पर्याय योग्य आहेत. 2. गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? आन्सर 3. गंगोघ. 1. गंगा अधिक ओघ हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. 2. येथे आ मॅथ बीएफ आ आणि ओ मॅथ बीएफ ओ एकत्र येऊन ओ मॅथ बीएफ ओ हा नवीन वर्ण तयार होतो. आणि 3. म्हणून योग्य संधियुक्त शब्द गंगोघ हा आहे. 3. खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते? आन्सर 1. महिष. 1. महिष या शब्दाचा विग्रह मही अधिक ईश असा होतो. येथे ई आणि ई एकत्र येऊन दीर्घ ई होतो. हे दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. 2. इत्यादी इति अधिक आदी हे यणादेश संधीचे उदाहरण आहे. 3. सदैव सदा अधिक एव हे वृद्ध्यादेश संधीचे उदाहरण आहे. आणि 4. उमेश उमा अधिक ईश हे गुणादेश संधीचे उदाहरण आहे. 4. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आन्सर 2. सर्व बरोबर. 1. अ संधीचे 3 प्रकार पडतात: स्वर, व्यंजन, विसर्ग. 2. ब संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो. 3. क मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात, तर त्या अनेकदा सहज उच्चारातून होतात. आणि 4. दिलेली सर्व विधाने योग्य आहेत. 5. अयोग्य जोडी ओळखा. आन्सर 3. गो अधिक ईश्वर बरोबर गवीश्वर. गो अधिक ईश्वर याची योग्य संधी गवीश्वर नसून गवेश्वर होते, गुणादेश संधी. इतर जोड्या योग्य आहेत. गै अधिक अन बरोबर गायन, ने अधिक अन बरोबर नयन, नऊ अधिक इक बरोबर नाभिक ही अयादी संधीची उदाहरणे आहेत. 6. वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? आन्सर 2. वाचन अधिकालय. वाचनालय या शब्दाचा योग्य विग्रह वाचन अधिकालय असा होतो. येथे अ आणि आ एकत्र येऊन आ हा दीर्घस्वर तयार होतो, दीर्घत्व संधी. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. मतैक्य हा शब्द वृद्धई संधीचे उदाहरण आहे. मत अधिक ऐक्य या संधीमध्ये अ अधिक ऐ बरोबर ऐ असा वर्ण बदल होतो. खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे? आन्सर 2. नामी संधी. व्याकरणशास्त्रात संधीचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. नामी संधी हा त्यापैकी प्रकार नाही. खालीलपैकी कोणत्या शब्दांत उ किंवा उ पुढे विजाती स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे? आन्सर 1. स्वल्प. स्वल्प या शब्दाचा विग्रह सु अधिक अल्प असा होतो. येथे उ पुढे अ हा विजाती स्वर आल्यामुळे व तयार होऊन येण संधी झालेली आहे. देवी औदार्य या पोटशब्दापासून तयार होणारा योग्य जोडशब्द ओळखा. गट ब 23. आन्सर 4. देवी औदार्य. देवी अधिक औदार्य या संधीमध्ये ई पुढे औ हा विजाती स्वर आल्यामुळे यव तयार होऊन यण संधी होते आणि देवी उदार्य हा शब्द तयार होतो. महींद्र. आन्सर 4. मही अधिक इंद्र. महींद्र या शब्दाचा योग्य संधी विग्रह मही अधिक इंद्र असा आहे, जिथे ई अधिक ई बरोबर ई असा दीर्घस्वर होऊन दीर्घत्व संधी होते. टीप महेंद्र या वेगळ्या शब्दाचा विग्रह महा अधिक इंद्र असा होतो. क्षणिक. आन्सर 2. क्षण अधिक ऐक. क्षणिक या शब्दाचा विग्रह क्षण अधिक ऐक असा होतो, जिथे अ अधिक ऐ बरोबर ऐ असा वर्ण बदल होऊन वृद्धई संधी होते. चंद्रोदय. आन्सर 2. चंद्र अधिक उदय. चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह चंद्र अधिक उदय असा आहे, जिथे अ अधिक उ बरोबर ओ असा वर्ण बदल होऊन गुण संधी होते. मंत्रालय शब्दाचा विग्रह सांगा. आन्सर 3. मंत्री अधिकालय. मंत्रालय या शब्दाचा योग्य विग्रह मंत्री अधिकालय असा आहे, जिथे ई आणि आ एकत्र येऊन या होतो आणि यण संधी होते. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
गायन या शब्दाची संधी गई अधिक अन अशी होते, कारण ऐ गई नंतर हा विजाती स्वर आल्याने ऐ बद्दल आय होतो आणि गायन हा शब्द तयार होतो. 16. आनंदोद्रेक. आन्सर 3. आनंद अधिक उद्रेक. आनंदोद्रेक या शब्दाची संधी आनंद अधिक उद्रेक अशी होते. येथे आनंद आणि उद्रेक हे स्वर एकत्र येऊन हा स्वर तयार होतो, जो स्वर संधीचा आदेश नियम आहे. 17. सदैव शब्दाची संधी सोडविण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडविता येईल? आन्सर 3. मतैक्य. सदैव सदा अधिक एव या शब्दात आ आणि ए एकत्र येऊन ऐ होतो, जो वृद्धी संधीचा नियम आहे. मतैक्य मत अधिक ऐक्य या शब्दातही आणि ऐ एकत्र येऊन ऐ होतो, त्यामुळे दोन्ही शब्दांची संधी सोडविण्याचा नियम सारखाच आहे. 18. एक अधिक ऊन. आन्सर 1. एकूण. एक अधिक ऊन या संधीमध्ये एक आणि ऊन हे स्वर एकत्र येऊन हा स्वर तयार होतो आणि एकूण हा शब्द बनतो. 19. फल अधिक आहार. आन्सर 4. फलाहार. फल अधिक आहार या संधीमध्ये फल आणि आहार हे सजाती स्वर एकत्र येऊन दीर्घ आ होतो आणि फलाहार हा शब्द तयार होतो, दीर्घत्व संधी. 20. महा अधिक ईश. आन्सर 1. महेश. महा अधिक ईश या संधीमध्ये आ महा आणि ईश हे स्वर एकत्र येऊन हा स्वर तयार होतो आणि महेश हा शब्द बनतो, गुण संधी. 21. गो अधिक ईश्वर. आन्सर 2. गवीश्वर. गो अधिक ईश्वर या संधीमध्ये गो नंतर ई हा विजाती स्वर आल्याने बद्दल होतो आणि गवीश्वर हा शब्द तयार होतो, अयादी संधी. 22. प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा. आन्सर 1. प्रति अधिक अक्ष. प्रत्यक्ष या शब्दाचा विग्रह प्रति अधिक अक्ष असा होतो. येथे ई प्रति नंतर हा विजाती स्वर आल्याने ई बद्दल य होतो, जो यण संधीचा नियम आहे. 23. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आन्सर 2. स्वर संधी. देवालय देव अधिक आलय या शब्दात आणि आ हे स्वर एकत्र येतात, त्यामुळे तो स्वर संधीचे उदाहरण आहे. 24. आ या स्वरापुढे ई आल्यास ए होतो. आन्सर 2. देवेंद्र. देवेंद्र देव अधिक इंद्र या शब्दात देव आणि इंद्र एकत्र येऊन ए होतो, जो दिलेल्या नियमाचे गुण संधी उदाहरण आहे. 25. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? आन्सर 3. महा अधिक उत्सव. महोत्सव या संधीची फोड महा अधिक उत्सव अशी होते, कारण आ आणि एकत्र येऊन होतो, गुण संधी. 26. देवालय हिमालय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? आन्सर 2. स्वर संधी. देवालय देव अधिक आलय आणि हिमालय हिम अधिक आलय या दोन्ही शब्दांमध्ये स्वर एकत्र येतात, त्यामुळे ते स्वर संधीची उदाहरणे आहेत. 27. किंवा आ या स्वरांपुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा ऐ होतो. आन्सर 2. सदैव. सदैव सदा अधिक एव या शब्दात आ सदा आणि एव एकत्र येऊन ऐ होतो, जो दिलेल्या नियमाचे वृद्धी संधी उदाहरण आहे. 28. किंवा पुढे विजाती स्वर आल्यास किंवा बद्दल होतो. आन्सर 2. मन्वंतर. मन्वंतर मनु अधिक अंतर या शब्दात मनु नंतर अंतर हा विजाती स्वर आल्याने बद्दल होतो, जो दिलेल्या नियमाचे यण संधी उदाहरण आहे. 29. उमा अधिक ईश. आन्सर 2. उमेश. उमा अधिक ईश या संधीमध्ये आ उमा आणि ईश हे स्वर एकत्र येऊन हा स्वर तयार होतो आणि उमेश हा शब्द बनतो, गुण संधी. 30. किंवा आ पुढे ऋ आल्यास त्या दोहोंऐवजी येतो. आन्सर 1. परोपकार. परोपकार पर अधिक उपकार या शब्दात आणि एकत्र येऊन होतो, जो गुण संधीचा नियम आहे. टीप: प्रश्न 30 चा नियम महर्षी सारख्या शब्दांना लागू होतो, परंतु पर्यायांमध्ये योग्य उदाहरण दिसत नाही. परोपकार हा गुण संधीचा पर्याय आहे. AI responses may include mistakes.
32 ओ पुढे कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल अव असा आदेश होऊन पुढील आन्सर संधी म्हणजे दोन शब्द किंवा अक्षरे एकत्र येऊन त्यांच्यात होणारा बदल. वरील शब्दांचे संधिविग्रह खालीलप्रमाणे आहेत. 1 निर्व्यसनी नि अधिक व्यसनी. 2 राजर्षी राज अधिक ऋषी. 3 दुर्जन दुह अधिक जन. आणि 4 अंतर्गत अंतः अधिक गत. AI responses may include ई किंवा ई पुढे विजाती स्वर आल्यास त्यांच्याबद्दल य येतो आणि त्यात पुढील स्वर मिसळतो, यास यण संधी म्हणतात. अत्युत्तम या शब्दात अति अधिक उत्तम अशी संधी होते, ज्यात ई आणि ओ एकत्र येऊन यू बनतो. 32 ओ पुढे कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल अव असा आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. आन्सर 4 गविश्वर. ओ पुढे कोणताही स्वर आल्यास त्याबद्दल अव असा आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो, यास अयादी संधी म्हणतात. गविश्वर या शब्दात गो अधिक ईश्वर अशी संधी होते, ज्यात ओ आणि ई एकत्र येऊन वी बनतो. 33 ओ ओ यांच्यापुढे विजाती स्वर आल्यास. आन्सर 4 स्वल्प. ओ ओ यांच्यापुढे विजाती स्वर आल्यास त्याबद्दल व वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिळून संधी होते, यास यण संधी म्हणतात. स्वल्प या शब्दात सु अधिक अल्प अशी संधी होते, ज्यात ओ आणि अ एकत्र येऊन व बनतो. 34 वेगळा ओळखा पित्राज्ञा. आन्सर 4 पृथ्वी अधिक आज्ञा. पित्राज्ञा या शब्दाचा योग्य विग्रह पितृ अधिक आज्ञा असा आहे. यात ऋ आणि आ एकत्र येऊन त्रा बनतो, हा देखील यण संधीचा एक प्रकार आहे. 35 गत्यंतर. आन्सर 4 अत्यानंद. गत्यंतर यासारखे उदाहरण अत्यानंद आहे. गती अधिक अंतर बरोबर गत्यंतर आणि अति अधिक आनंद बरोबर अत्यानंद. दोन्ही यण संधीची उदाहरणे आहेत.